BA फर्स्ट इयरच्या सर्व विद्यार्थ्यांवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि ऐकत आहात म्हणून तुमचं अभिनंदन. आपण कुसुमाग्रजांच्या कवितेचा विचार करत आहोत. तत्पूर्वी कुसुमाग्रजांच्या नाटकांचा विचार आपण केला. मानवी जीवनातली मूल्य निवडण्याचा प्रयत्न कुसुमाग्रजांनी केलेला आहे. त्याचा आशय विषय नाटकाचा आपण बघितलं, त्याचं योगदान आपण बघितलेलं आहे. आपल्याला कुसुमाग्रजांच्या कवितांचा अभ्यास करायचा आहे आणि म्हणून कुसुमाग्रजांच्या एकूण कवितेचा ढाचा कसा आहे त्याचा एक विचार आपण करू आणि मग काही कुसुमाग्रजांच्या अभ्यासाला लावलेल्या ज्या कविता आहेत त्याचा विचार आपल्याला करता येईल. उत्तर लिहित असताना कुसुमाग्रजांचा प्रास्ताविकसाठी या 2 तासाचा तर उपयोग होईलच होईल, परंतु जीवनामध्ये कुसुमाग्रजांच्या या काव्यांचा उपयोग आपल्याला होणार आहे. कुसुमाग्रज कवी म्हणून कुसुमाग्रजाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. कुसुमाग्रजांना जीवन लहरी, विशाखा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा, मुक्तायन, छंदोमयी, वादळवेल, पाथेय, प्रवासी पक्षी, समिधा अशा अनेक काव्यसंग्रह कुसुमाग्रजांची त्यांच्या नावावर आहेत. कुसुमाग्रजांच्या कविता जेव्हा अभ्यासतो तेव्हा 2 वर्ग प्रामुख्याने आपल्याला दिसतात. एक शोषित वर्ग दिसतो आणि दुसरा शोषक वर्ग दिसतो. या शोषित जो वर्ग आहे त्या शोषितांची बाजू घेऊन कुसुमाग्रजांची कविता उभी राहिली आपल्याला दिसत आहे. या अगोदर अनिलांनी एक कविता लिहिली होती. लाख आहेत माणसे असे भुकिले अशी गांजली, त्यांचाच आहे जनसमुदाय, वरती मात्र फुललेला नो, लक्षात ठेवा खाली आहे तृप्त ज्वालामुखी. अन्याने अत्याचार विशिष्ट काळापर्यंत सहन केला जातो आणि एके दिवशी सामान्य माणूस सुद्धा पेटून उठून त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहू शकत नाही. ही ताकद त्या कवितेत आता अनिलांच्या होती. ती कुसुमाग्रजांच्याही कवितेमध्ये आपल्याला दिसते आहे. मित्रांनो, संपूर्ण कविता शोषक आणि शोषितांमध्ये मोडली गेलेली आपल्याला दिसते. आणि मग ही शोषण करणारा वर्ग जगाच्या पाठीवर कुणी असू द्या त्याच्या विरुद्धता कविता पेटून उठताना आपल्याला दिसते. संपूर्ण कविता कुसुमाग्रजांची वाचत असताना त्यांचं व्यक्तिमत्व भोवतालच्या विश्वाशी संवाद प्रस्थापित करणारा हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून संपूर्ण कविता भोवतीच्या वास्तवाशी भोवतालच्या जीवनाशी संवाद करते, संघर्ष करताना आपल्याला दिसत आहे. हा जो काळ आहे तो आंतरराष्ट्रीय संघर्षाचा सगळा काळ आहे. दुसरं महायुद्ध सुरू झालेलं आहे. पहिल्या महायुद्धाचा परिणाम भारतीय समाज जीवनावर झालेला आहे, महाराष्ट्रावर झालेला आहे. काही वीर जवान मृत्यू पावलेले आहेत आणि माणसांचा ओघ हा, जनाचा ओघ हा वाहू लागलेला, त्याचा परिणाम होऊ लागलेला आपल्याला दिसेल. आणि स्वातंत्र्याचा या काळामध्ये लढा सुरू झालेला आपल्याला दिसतो. आणि हा लढा सुरू झाल्याच्या नंतर कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात दोन्ही काळामध्ये कुसुमाग्रजांना कविता लिहिलेल्या आपल्याला दिसतील. आणि म्हणून स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य पहिल्यांदा कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसेल. आणि स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कुसुमाग्रजांना कविता गायल्या, कविता लिहिल्या. मला अजूनही कॉलेज जीवनामधली गरजा जय जयकार क्रांतीची, गरजा जय जयकार क्रांतीची ही कविता अजूनही आठवताना आपल्याला दिसत आहे. किंवा त्याचबरोबर जा जरा पूर्वेकडे आणि टिळकांच्या पुतळ्याजवळ, किंवा ते पुतळ्यांच्या जवळ 5 पक्षी बोलू लागलेले आहेत. हे सगळ्या कविता अनेक मला आठवताना आपल्याला दिसतात. शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सुद्धा कुसुमाग्रजांनी कविता लिहिली.
पण गरजा जे जे कार क्रांतीचा गरजा जे जे कार ही कविता अजरामर झाली मित्रांनो. ह्या कवितेची मध्यवर्ती कल्पना नाट्यपूर्ण आहे. कुसुमाजींच्या कविताच नाट्यपूर्ण आहेत. मी नाटकांचा विचार करताना म्हणलं तुमच्या समोर. आणि म्हणून मातृभूमीच्या स्वातंत्र्याचं ध्येय नजरेसमोर ठेवून स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःला झुकून देणारे क्रांतीवीर त्यांच्या वाट्याला फाशीशिवाय काहीच आलेलं नाही. यांनी स्वतःचं आयुष्य स्वतःच्या काट्यावरून भरलं, काट्याच्या मार्गावरून चालत गेले आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व्रत घेतलं. आप्त स्वकीय नातेवाईक यांच्यामध्ये गुंतून पडलेले नाहीत. त्यांचं मातृप्रेम हाच त्यांचा गुन्हा ठरला. त्यांचं मनोगत आत्मसमर्पणा मध्ये त्यांचं समाधान आहे. आमच्या मायभूमीसाठी आम्ही पासावर देत आहोत. आम्ही काही गुन्हा करत नाही. द्या आम्हाला सुडी, आम्ही झालो तुमच्या बळी, होतील तुमच्या 96 कोळी. आमच्या 96 कोळींचा उद्धार होणार आहे. देशासाठी लढणं म्हणी धीर धरी शोकनावरी जननी भेटेने 9 महिन्यांनी या न्यायाची रीता शिव पराठे. कुंजबिरांनी म्हटलं, अरे पुन्हा पुन्हा या मातृभूमीसाठी आम्ही जन्माला येऊ आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ. आम्ही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. द्या किती सूर्य आम्हाला द्यायचा आहे. वाढ द्या कारागृहाच्या या भिंती. स्वातंत्र्य चळवळीच्या या कवितानं फार मोठं चळवळ या काळामध्ये उभी केली. कलावंतांना आणि साहित्यिकांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये पूरक अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं. त्याच्यामध्ये या कवितेने देश महाराष्ट्र स्वातंत्र्य भक्तीने पेटवून दिलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून हे सगळे गरजा जे जे कारक्रांतीचा गरजा जे जे कार आणि हे सगळे माझ्या देशासाठी लढले मेडले. त्यांची काय अपेक्षा आहे? देशील ना आपण तुझ्या कुशीचा वेड्याना आधार आहे वेड्याना आधार. मायभूमीना आम्हाला पोटात घ्यावी ही तिची इच्छा. आम्हाला भीती नाही, कारण बलशाली मरणावून आहे आमचा अभिमान मोठा. आम्ही मृत्युंजय, आम्ही आम्हाला कसले कारागीर. अरे आमचं जीवन कारागीर आहे. हे कसलं कारागीर घेऊन बसलाय तुम्ही? अभिमान त्याच्यापेक्षा मोठा आहे. तेजस्वी तरुण मारले जातील आणि भारत मातेला शोक होईल, पण तो शोक का अकारण आहे मित्रांनो. पारतंत्र्याच्या शृंखला आम्ही तोडणार आहोत. या देशासाठी आम्ही बलिदान देणार आहोत. आणि म्हणून उषाकाल राष्ट्राला हा उषाकाल आज ना उद्या आम्ही दाखवणार आहोत. तेव्हा हे भारत मातेला विराजमान आम्ही करणार. आणि म्हणून हे या आपले सगळे ही वीर मंडळी मृत्युमुखी पडत असताना, स्वातंत्र्यामुळे बळी जात असताना ते काय म्हणत आहेत की या मातेच्या पुढे पुन्हा पुन्हा जन्माला येऊन आम्ही हे कार्य करणार. याच्याशिवाय दुसरं सर्वश्रेष्ठ कर्मानी कार्य नाही. लोकमान्य टिळकाने आपल्या गीतांजलीमध्ये हेच कर्म सर्वश्रेष्ठ म्हटलं. आणि मग कुसुमाजीने असं पुढलं म्हणलेलं आहे, कशा साई भिजविशी डोळे उजळ तुझे भाळ रात्रीच्या गर्भात असे उषा काल सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते उडीतील त्या ज्वालामधुनी भावी क्रांतीचे नेते लोहदंड तव पायामध्ये आई खळखळा तुटणार आई खळखळा तुटणार गरजा जे जे कारक्रांतीचा. मित्र हो, उकळत्या वीर रसावर कारुण्याचा तवंग पसरवणारी ही कविता अनन्य साधारण आहे. आवाहन करते, निर्धार करते. रक्त तुझे हे क्रोध विवेक पेटून उठताना आपल्याला दिसते आहे मित्रांनो. सैनिकी काय काय कवितेमध्ये आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून काय ही कविता या काळामध्ये शतकानंतर आज पहिली रम्य पहाट किंवा जा जरा त्या टिळकांच्या पुतळ्याकडे, टिळकांच्या पुतळ्याजवळ नावाची कविता तिकडे पाहून कशी कविता सुचली. सागराला आव्हान देणारी कविता आहे. सागराला आव्हान देणारी कविता, पिचलेला मनाला आधार देणारी कविता. आज ना उद्या इतिहास हा सामान्याचा आहे. आज ना उद्या स्वातंत्र्य मला मिळणार आहे. आणि म्हणून हे जीवन कसले ही मरणाची माला मासुळी झट दे तोडावया सगळ्याला कनकर मूर्ती थिट. टिळकांची स्वातंत्र्य सेनानी ही कविता भोवतालच्या संदर्भाला काव्यात मतात साथ चढवते. पश्चिमेचा वारा त्या पुतळ्यावरून आदळतो आहे आणि संबंध संघर्ष पाश्चिमात्य सत्ताधाराची टिळकांनी केलेला त्या कवितेमधून व्यक्त होतो. पाश्चात्याने भारतीय समाज या वाऱ्यामधून दिसतो आहे. परंतु सगळे या देशासाठी मेले मित्र हो, तुमचे हार पोचले. त्याचे आपण किती ऋण व्यक्त केलं. पुतळे आभार मानते नावाची कविता ठेवतो. तुमचे हार पोचले, जे घोष पोचले, फासावर चढताना, संसार जाळताना, रक्त सांडताना आमचं एक स्वप्न होतं. काय स्वप्न होतं? या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं. आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
देशासाठी प्राण मारणारे वीरांचं मग झालं काय? स्वप्न वाऱ्यावर विरले हो. त्यांच्या पत्रामध्ये काय टाकलं? अखेरची कमाई काय? पुतळे उभे केले, पण ते पुतळे एकमेकाला बोलू लागलेले आहेत. मध्यरात्री उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथ्यावर बसले आणि टिप गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजी म्हणाले, मी फक्त झालो मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक म्हणाले, मी तर फक्त चित्तवन ब्राह्मणाचा. गांधींनी गळेतला गहिवर आवरला आणि म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, तुमच्या वाट्याला एक एक तरी जात आली. माझ्या पाठीशी काय? कारागृहाच्या भिंती. कुसुमाग्रज गांधी विचारांचे, त्याचा प्रभाव आहे. आणि म्हणून महापुरुषाला दोनदा मरण असतं मित्रांनो. वैऱ्याकडून असतं आणि त्याच्या स्वकीयाकडून असतं. हे या प्रार्थना कवितेमधून सुद्धा आपल्याला दिसून येईल. त्यांच्या वाट्याला आपण दिलं. हे जाती जातीमध्ये हे सगळे कोणून टाकलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणून सशस्त्र, निशस्त्र आणि कलावंत आणि साहित्यकारांनी फार मोठा या लढा या कालखंडामध्ये या देशासाठी दिला आणि स्वातंत्र्य मिळून आपल्याला दिलेलं आहे. म्हणून राष्ट्रीय कवितेचं मोल फार मोठा आहे. इथं फारसा वेळ आपला न घालता पुढे अजून पाऊल जाऊ कुसुमाजींच्या कवितेसाठी. की आणखीन एक आहे कुसुमाजींच्या कवितेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की मानवी जीवनावर कुसुमाजींचं फार प्रेम आहे. स्त्री पुरुष याच्या पलीकडे प्रेम व्यक्त करणं हे कुसुमाजींच्या कवितेमध्ये आपल्याला दिसेल. माणुसकीची जाणीव ओलांडून जाणारी भावना आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नैतिकता आहे. प्रेमामुळे माणुसकी, स्वार्थ, त्याग आणि मानवी जीवन सुधारेल असं वाटेल. या प्रेमावरच मानवी जीवन उभा आहे मित्रांनो. आणि म्हणून समाजातील दुःखावर मात करण्यासाठी आणि मानवाला जगवण्यासाठी माणुसकी प्रेमाची खऱ्या अर्थाने गरज आहे. प्रेम हे नैसर्गिक माणसाची वृत्ती आहे. प्रेम हा मानवी जीवनाचा पाय आहे. आणि प्रेम हे आंध्र असतं म्हणतात मित्रांनो, परंतु हे डोळस आहे. परंतु कुसुमाजींच्या प्रेम कवितेमध्ये जर आपण बघायला लागलात, ही मानवतो प्रेम करणारी कविता आहे. स्त्री पुरुषांच्या पलीकडे जाणारी ही कविता आहे मित्रांनो. आणि म्हणून माणुसकी प्रेमाची गरज आहे. जिथे अपूर्णता आहे ती अपूर्णता समजून घेतली पाहिजे. प्रेमाचा आशय विचार हा अवेकाबाहेरचा आहे, गंभीर आहे, चिंतनेचा आहे. पृथ्वीचे प्रेम गीत असेल, यौवन असेल, सातवा असेल, महिना असेल, प्रेम म्हणजे काय, प्रीत पतंगाचे असेल, आम्ही असेल, अनुलकी असेल, कितीतरी कविता आपल्याला, स्वप्नाची समाप्ती असेल, काळे सके गळ्यातील तुझे चांदण्याचे हात आपण बघू. पृथ्वीचे प्रेम गीत हो भूगोलावर 7 काव्यात्मक चढवलेलं आपल्याला दिसून येईल. जिथे काही उणीव आहे ते उणीव भरून काढणं, अपूर्णता भरून काढणं, ते समजून घेणं, दुसऱ्याला एकमेकाला समजून घेणं, हे अगतिकता माणसाची समजून घेणं, हे खरं प्रेम आहे. परिणामामध्ये उन्नत आहे, व्यापक आहे. संस्कृतीच्या आधारे विविध अंग प्रेमामधून व्यक्त होताना संस्कृतीचा सारांश म्हणजे प्रेम. जिथं अपूर्णते ते माणसाला समजून घेणं, हे मर्यादित नाही, ही एक व्यापक अशा प्रकारची जीवनदृष्टी आहे. प्रेमातून माणसाची प्रगती होते आहे, सृष्टीची प्रगती होते, हा आशावाद आहे. आणि म्हणून पृथ्वीचे प्रेम गीत एक सुंदर सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची कविता मित्रांनो. सामर्थ्याची पूजा आहे, शक्तीची पूजा आहे, लोकप्रिय अशा प्रकारची कविता आहे. युगाने युगे चालली युगे भास्करा, करावी किती अंजना, किती कक्षेत तुझ्या धावी उमे, तुझ्या ओठातील लाल आग यावी, ना उसासे ना उमाळे ते आता राहिले. काय कविता एक सावा म्हणता की हे पृथ्वी सूर्याच्या भोवतीसाठी उत्सुक झालेली आहे, पण भेटू शकत नाही. ही पृथ्वी सूर्यासाठी झुरत आहे, त्याच्या सामर्थ्याची पूजा करते आहे. पृथ्वी आणि सूर्य अति उत्कंठ, कधीच ही प्रीती सफल होऊ शकणार नाही. पृथ्वीचा प्रेम गीताचा हा विषय भूगोलाला एक साथ कल्पकतेच्या प्रतिभेच्या जोरावर उत्कृष्ट निहून ठेवलेले आपल्याला दिसेल. एक सुंदर असं रूपक वापरलेलं आपल्याला दिसेल. रूपक वापरावी खांडेकरांनी, तांबेनी आणि त्याच्यानंतर कुसुमाजींनी. ही रूपक वापरता फार सुंदर. ही पृथ्वी काय म्हणते, युगा मागुनी युगे चालली युगे करावी किती भास्करा वंचना, किती कक्षेत धावू तुझ्या मी, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, किती दा करू प्रीतीची यांचना. अरे माझी धडपड आता संपत आलेली आहे, माझा श्वास कुंडून गेलेला आहे. मला कुसुमाजींचे कष्ट बऱ्याच पाठ होत्या. माझा श्वास हा कुंडून गेलेला मित्रांनो. ना नवाळे ना उमाळे उसासे नीती, ना ती आगा अंगात आता उरे, विजोनी आता यमुनाच्या मशाली उरी राहिले काजरी कोपरे. वाट पाहून पाहून उन्हाळे पावसाळे अनेक गेलेले आहेत. यौवन माझं संपलेलं आहे, तेज संपलेलं आहे. आता म्हातारी झाले, पर्यंतरी प्रीतीची ज्योत जागे.
अविश्रांत राहील आणि जागती न जाणे न नेणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी तुझ्या मावती. तो पुढे पुढे आणि मी मात्र मागे मागेच चाललेले आहे. अरे माझं आयुष्य गेलं, मी म्हातारी झाले, परंतु अजूनही नको साज सुंगार दुबळ्यांचा प्रियता, त्यावरून तुझी प्रियता अधिकच आहे. हे सगळे धूमकेतू वगैरे हे मला अर्धव करू लागलेले आहेत, मला मोहित करण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत, परंतु मित्रा ते परप्रकाशित आहेत. तुझी ऊर्जा महत्वाची आहे. अंतःकरणामध्ये तुला स्थान दिलेलं इतरांना नाही, शेवटपर्यंत राहील. मला कळत नाही की प्रेम मी का करते, का तुझ्या मागे जाते आहे, मला कळत नाही. पण मला मोहिण्यासाठी असंख्य तारे साथ घालत आहेत, परंतु त्याला मी कवटाळून घेणार नाही. ते तारे नटून तटून येऊ लागलेले आहेत, परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले, तूच मनामध्ये. पाटेचा शुक्र तारा असे प्रीतीचे याचना करतो, मंगळ करतो, लाजरा करतो, ध्रुव ऋषी सारखा पिसारा पसरून बसतो आहे. हे सर्व वेळे पिसाट झालेले आहेत, त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही म्हणते. का लक्ष देत नाही? परिभव्यते तेज पाहून पोजून घेऊ गळ्याची कसे काजवे, नको तो शूद्र साध दुर्बलांचा, तुझी प्रियता त्याहून अधिकच आहे. वा अहो ते परप्रकाशित आहे, सामर्थ्यहीन आहे, दुर्बल आहेत, क्षुद्र आहेत. तुझ्या रूपात मिळून जावे, तुझ्या गळ्यात गळा घालावे, तुझ्या लाल ओठातील आग प्यावी आणि मिठीत तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. मित्रा तुझे मोठेपण फार मोठे आहे, अमर्याद आहे. मी फक्त धुळीचा कण आहे, त्या धुळीला पण मला भूषण आहेत, कारण तू माझा अलंकार आहेस. काय प्रतिभा, शक्ती, कल्पना. एका भूगोलाला काव्यात्म साध चढवणारी कविता किती उंचीवर येऊन जाताना आपल्याला दिसते. निर्जीव वस्तूला निसर्ग आणि प्रेम कविता एकमेकांमध्ये न्हाऊन निघालेल्या आपल्याला दिसतात. प्रेम कविता निसर्गाच्या रूपातूनही व्यक्त होताना आपल्याला दिसते. मग प्रेम म्हणजे काय? चंद्र सूर्य तारे नदी नाले वारा काढ सके गळ्यातले तुझे चांदण्याची हरी संकल्पना पुढे बदलली कुसुमार्यांची. काय हवे आहे? प्रेम करणं म्हणजे मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांध आणि पहा, सांग तुला तुझ्या मुठीमध्ये उद्याचा स्वर्ग आहे. सामर्थ्य, सामर्थ्याची दोघांनाही जाणीव करून देणारी ही कविता आहे. पारंपरिक तिची वाट सोडून जाताना आपल्याला दिसते. म्हणून प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे प्रेम नाही अक्षरांचा हा वाहतुकीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. एकदा रणांगण वाचली पाहिजे. मामा विभावरी शिरूरकरांचे पती विश्राम बेडेकर त्यांची कादंबरी एकदा वाचली पाहिजे आपण. प्रेम म्हणजे वणवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. प्रेम हे बिल्लासारखं धाडस कर, मातीत मिटून उगवलं पाहिजे. म्हणजे कल्पनाचा या ठिकाणी फार मोठा साज कवितेमध्ये येताना आपल्याला दिसतो. प्रेम मध्ये सर्वच तयारी ठेवावी लागते. जखमा द्याव्या, जखमा घ्याव्या, पण रामायण कशाच त्याचे एकमेकाचे उणे दुणे नंतर काढण्यामध्ये काय अर्थ आहे? प्रेम करावं, पण उद्याचे रवी सुखाने राहत असतील, उद्याच्या गर्भालाही समाज व्यथा मान्यता देत असेल तर त्याच्यामध्ये पडावा नेता पडू नये. आणि पडलं तर निभावलं गेलं पाहिजे. आणि म्हणून तुझ्यासाठी लाख रवीचे गर्भ सुखाने राहत असतील तर महत्वाचा विचार आहे. आणि समाज मान्यता देत नसेल तर त्याला फारसा अर्थ काय आहे? मग अजूनही कधी रेताडीचे रस्ते, कधी मोहरली बाग, बर्फ वाट शिशिराचे आताही पुढील या दिवशी. सुख दुःख उन्हाळा पावसाळा संकट येत राहतात, भीतीची ओढ मात्र माणसांच्या मनामध्ये असते. प्रेमात आवड ओढ आपुलकी कौतुक असते. प्रेम ही कल्पना व्यापक पातळीवर जाताना आपल्याला दिसते. प्रेम करावं कुणावर करावं तर राधेच्या वत्सल स्तनावर करावं, कुबेच्या विद्रूप कुबडावर करावं, भीष्माच्या थकलेल्या चरणावर करावं म्हणते. प्रेम कुणावरही करावं, कालियाच्या फण्यावर, गाईच्या नेत्राच्या अथांग कारुण्यावर करावं म्हटलं. प्रेम काजाच्या नात्यावर करावं, खडगाच्या पात्यावर करावं, कुणावरही करावं. ज्याला तारायचं हे महत्वाचं आहे बघा. ज्याला तारायचं त्याच्यावर करावं, ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं, योगावर करावं, भोगावर करावं, त्याच्याही पेक्षा अधिक त्यागावर करावं. माणसाच्या संस्कृतीचा सारांश म्हणजे ही कविता आहे. आणि म्हणून माणसाच्या संस्कृतीचा सारांश ही कविता आहे. समाजातील दुःखावर मात करण्यासाठी ही प्रेमाची गरज आहे मित्रांनो. माणसाला जगवण्यासाठी जगविण्यासाठी माणुसकीवर प्रेम करण्यावर लागतं. चांगलं वाईट याच्यावर प्रेम करते. मानवता माणुसकी अशी साखळी आपल्याला दिसते आहे. जिथे उणीव आहे अपूर्णता आहे ते भरून काढून ते समजून घेणं हे महत्वाचं आहे. देता देता येणाऱ्याच्या हातात घ्यावे म्हणजे त्याच्या हाताचा दातृत्वाचा गुण घ्यावा. क्रांतिकारांनी म्हटलंच प्रेम म्हणजे एकमेकांचे प्रश्न समजून घेऊन वागणं.
मौन नावाची एक कविता आहे आणि त्या मौन बोलत नाही, हलत नाही, काय गप्प उभा आहे आणि सुगरण येते, गाणं गाऊ का म्हणते, स्वयंपाक करू का, तरी झाड बोलत नाही. पण विजली त्याच्यावर पडते, त्यावेळेला त्याचं मौन सुटतं, कारण मला कुणीतरी कवटाळून घेणार आहे, समजून घेणार आहे. हीच महत्वाची कुसुमाजींच्या कवितेचा आशय. आणि म्हणून ते बोलताना आपल्याला दिसेल, मला हवा आहे तो असं काही नाही बाबानो. आणि म्हणून हजारो मने गहिवरते, मन माझे हे गहिवरते, असे हजारो रंगे जडलेले आहे माझे नाते. माणसाच्या गुणावर प्रेम करणारी ही कविता आपल्याला दिसते आहे. हा प्रियकर मनस्वी आहे असे आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून ही प्रेम कविता मानवतेवर करत असणे आपल्याला दिसतात. आणि या ठिकाणी कुठलाही संयम या कवितेमध्ये कवीनं सोडलेला आपल्याला दिसून येत नाही. स्वप्नांची समाप्ती ही प्रेम कविता त्या काळामध्ये खूप गाजली गेलेली आहे. काढ सके गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसांचे तू, स्वप्नानी वास्तव जन्मजात. ती कविता आपण नंतर बघणारच आहोत. आणि म्हणून हा प्रियकर सुद्धा तेवढाच महत्वाचा आपल्याला दिसतो आहे. प्रेमाच्या कविता फार सुंदर या पद्धतीने त्यांनी लिहिलेल्या आहेत. याच बरोबर सामाजिक कविता लिहिलेल्या बळी आहे, लिलाव नाही. लिलाव नावाची कविता असेल, बळी नाही तेवढीच कविता सुंदर आपल्याला दिसते. समाज जीवनातील असणारी विसंगता हा चिंतनेचा विषय त्यांच्या आपल्याला दिसतो. शोषक आणि शोषिताचे एक कितीतरी कविता आपल्याला सांगता येते. त्याच्यामध्ये आहे नकुल आहे, आगगाडी आहे, जमीन आहे, हिमलाट आहे, गाभारा आहे, अखेरची कमाई आहे, म्हातारा म्हणतो आहे, संशोधक आहे, बळी आहे, याचक आहे, नट, किती किती म्हणजे समाजाची उन्नती करणाऱ्या व्यक्तींच्या गाथा कुसुमाजींना गायलेल्या आपल्याला दिसून येतील. लिलाव नावाच्या कवितेमध्ये एका शेतकऱ्याच्या घराचा लिलाव होतो आहे आणि सावकार सर्व गोष्टी घरातील घेऊन जातो आहे आणि शेतकऱ्याची पत्नी आपल्या मुलाला घेऊन बाजूला बसलेली आहे. ती बाजू लागलेली आणि सावकार मात्र काय करतो आहे, दूरदेशी राहिले त्याचे झोपडे बापुडा, आज येते माय पाय लंगडा. पैसे थाळीमध्ये हलवताना आपल्याला दिसतो. आणि हिमलाट मात्र या गरीबाच्याच घरी जाताना आपल्याला दिसते. जगावर हिमलाट येते, राक्षसी रूप करते. हिमलाट पहा जगावर आली, मुकी पिळून मध्यात द्राक्षाचे घोस, पाडीत मळे मरणाचे चरणी ओस. माणसावर माणसाने लादलेला आहे. म्हणून श्रीमंताच्या घरामध्ये ती जात नाही आणि ती घरामध्ये झोपडीमध्ये जाते आहे. तिला श्रीमंताच्या घरामध्ये थारा मिळत नाही. प्रतीक आहे. श्रीमंत हे शोषणाचं प्रतीक आहे आणि गरीब हे शोषकाचं प्रतीक आहे. शोषक, शोषित. आणि म्हणून शोषितांचं प्रतीक. त्याचबरोबर ही कविता अनेक आपण घेऊया. आहे नकुल नावाची तुम्हाला मी सांगतो की आहे म्हणजे साप आणि नकुल म्हणजे मुंगूस. एक फार नाट्यात्मक कविता आहे मित्रांनो. आहे म्हणजे साप म्हणजे शोषक आणि नकुल म्हणजे गरीब शोषित. या दोघांमधला हा संघर्ष आहे की आरंभापासून या सृष्टीमध्ये ज्वालामुखी साप होतो आहे, विष होतो आहे आणि वाटेवरची तृण असतील, सुमण असतील, मोडून उदामपणे जाऊ लागलेला आपल्याला दिसतो आहे. आणि मुंगूस त्याचा बळी घेतो आहे, छिन्न विचिन्न करून टाकतो. त्याला औषध सापडत नाही, मुंगसाला मात्र सापडताना आपल्याला दिसत आहे. मुंगूस हा दुर्बलांचा नाम प्रतिनिधी आणि साप हा दुर्बलाचं भक्ष्य करणारा आपल्याला दिसतो आहे. त्याच्यामध्ये सामर्थ्य स्वतःमध्ये. आणि म्हणून दुर्बल असाही अशा प्रकारे त्याचा शेवट नाणार होताना आपल्याला दिसतो आहे. आणि मग त्याचं फार सुंदर नाट्यात्मक चित्रण कुसुमाजीने केलेलं आहे. साप निघालेला आहे, तो दिसतो कसा, मधूनच उभारी फुतकार, कधी लवचित हे पाते खडगांचे लवलवते, कधी व्रत धरेवर गगनातून कडकडते, गर्भ रेशमी पोत मध्ये जर तार, प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते. फार सर्वार्थाने सुंदर कविता. ऐट बाज आहे, जणू काय धरतीचा सम्राट आहे असा साप. मस्त मुलायम आहे, सारी दुनियाची गुलाम आहे. टाकरी माने कटार वाकन काची चालली, बळीचा भेद घेत ही धुंद. परंतु त्याचं सामर्थ्य स्वतःचा जीव वाचवण्याचं मात्र त्याच्यामध्ये नाही. आयटी थटात निघालेला सूर्य आहे, पण एका मुंगसाचा बळी ठरताना आपल्याला दिसते. ही प्रतिभा, ही कल्पकथा नाट्यपूर्ण आहे. आणि म्हणून जाताना पात्याचे सुमण्याचे या वेलीला नाजूक दबाव करून जातो आहे, मुडपून जातो आहे, त्यांना दाबून जातो आहे. मृत्यूचा एक महान करीत जाऊ लागलेला आहे. मार्गावर याच्या लवत तृणाच्या पाती पर्णावर सुमणे, मोडून माना पडती, थरथर झोडपे हदरते नववेली, जग गुलाम सारे सम्राटा पुरती. काय वर्णन आहे. असा मान करे
या नागाच्या ठिकाणी विनाशकारी शक्ती आहे आणि मुंगसाच्या ठिकाणी मात्र विनाशकारी शक्ती नाही, विनाशकारी शक्ती संपूर्ण शक्ती आहे. म्हणून त्याच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या रक्षणासाठी ती शक्ती मात्र नागाला कमी पडते, त्या सापाला कमी पडते आहे. आणि मुंगसाला मात्र स्वतःचं औषध माहित आहे, स्वतःचा जीव तो वाचवू शकतो आहे. विनाशकालीन साप आणि त्या विनाशाला संपवणारा मुंगूस हा एक प्रतीक आहे, रूपक आहे. अशा झाडा झुडपामध्ये एक नकुल अशा सापाकडे येतो. त्याचं तर वर्णन फार सुंदर केले कुसुमाजींना बाबा. हात थांब कुणाची जाळी मध्ये चाहूल अंगावर कुणी नयन घनाचे लाल आरक्त ओठ हे धजुजन आरक्त ते ध्वज जणू रक्ताच्या हे नकुल आला आला रणकाय भयानक लोळे आग जळात आदळती वळती आवळती क्रोधात जणू जिंकायासाठी गगनाचे स्वामी आषाढ घन झुंजे वादळात. हाटीतटीचं युद्ध दोघांमध्ये सुरू झालं. साक्षात अशा प्रकारचं वर्णन आहे. पडली चवडी ही तेताडीची आत विळक्यावर विळके कसुनी चढती सर्प फुकाड करी आणि पिशा परी पेशात. रंगमंचावर अनुभव सादर करावाचा आहे. संग्राम सरे रक्ताचे ओघळ जाती आनंदे नाती त्यात तृणाची पाती पिंधून कापसा परी पडतो नाग हे खंड गिळावा जमले की टाक. नायनाट होतो, सापाचा नाश होतो, मुंगूस त्याला नष्ट करून टाकतात, अन्यायाचा नाश होतो आहे असा अर्थ आहे. जीवनासंबंधीची बांधिलकी आहे. नव्या मूल्यांचा आधार जीवन आकलन होत आहे, मानवता उधळून निघते आहे. जे शोषण करणार याचा आज उद्यांत होणार. अशाच प्रकारच्या अनेक कविता कुसुमाजींनी लिहिल्या. त्यात मध्ये कोलंबची कविता आपल्याला सांगता येते. आगगाड्याने जमीन सुद्धा कविता सांगता येते. ही आगगाडी जुलूम करणारी आहे आणि जमीन मात्र सहन करणारी आहे. शोषित जमिनीची दिनवाणी तक्रार आगगाडी ऐकून घेत नाही मित्रांनो. आणि एके दिवशी मग जमिनीत दुबंगते आणि आगीगडीला पोटात घेऊन टाकते. आणि म्हणून नको ग अकरुंदू जमीन पायाशी लोळत विनवणी करते अशी ते. जगावे कशाला भेकडा नाही म्हणते ती. पुन्हा काय म्हणते आगगाडी, भेकडांना कशाला जगावं. आणि मग जमिनीला राग येतो आणि ती दुबंगून जाते आणि मध्ये पोटात घेऊन जाताना आपल्याला दिसते ते अन्यायाचा नाश हे अंतिमता सूत्र. मूल्यांवर श्रद्धा. आणखी एका कवितेत आपण करा विचार होती. कुसुमाजींची फार कविता एकेकाळी गाजलेली मित्रांनो. एक मुलगा विद्यार्थी येतो आहे, पावसात भिजलेला आहे आणि सगळं आपली सगळी स्टोरी तो सांगतो आहे. गंगामाय 4 गड्ड्यात राहिली, भिजली गेली, गाळ उपसतो आहे, आपलं सगळं सांगतो आहे. शिक्षकाला वाटतं जरा पैसे मागा, काय तर दारिद्र्य सांगायला आलाय आणि त्याचा शिक्षकाचा हात खिशाकडे जातो आहे. भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते गेले. हे सगळं झाल्यावर मग त्याचा हात खिशाकडे जाताना शिक्षकाचा तो म्हणतो असो पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला म्हणून पल्ला संसार तरी मोला नाही करा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. कवितेला एकेकी वजन प्राप्त होतं. धैर्याने लढण्याची आशावादाची अपेक्षा करतो तो स्वाभिमाने. सदा माणूस त्या माणसामध्ये सुद्धा चैतन्याचा अंश असतो हे सांगावयाचं आहे. कुसुमाजन हे जेव्हा या रंगभूमीवर हे सगळे याचक कुसुमाजनचं ऐकताना आपल्याला दिसून येतात ना, त्यावेळेला अशा अनेक नट रंगभूमीवर झाले गेले आपल्याला दिसून येतात. आणि मग हे याचक कविता असो, नट कविता असो, माझ्या अस्तित्वाच्या कणिका या रंगभूमीवरच्या खुर्चीवर बसलेला माझ्या बांधवांनो, तुम्ही हे सगळे आशे आपल्या मनामध्ये उतरवले पाहिजेत आणि जीवनामध्ये आणले पाहिजेत. खुर्ची नावाची कविता ही ती सांगते. म्हातारा म्हणतोय लोकशाहीवर आधारित आहे, अशी झाली कौतुकाची माता गांजाची आयात टनावरी. परभणी नावाच्या कुसुमाजींनी या राज्यकर्त्यांवर सुद्धा टीका जहबरी केली आपल्याला दिसते. ते म्हातारा म्हणतोय कविता तर फार सुंदर आहे लोकशाहीवरची. तांदूळ आले, डाळ आले, रग आलेले आहेत, सगळं शासनाने काही काही दिलेलं आहे, पण त्याच्या बदल्यामध्ये अधिकाऱ्याला लाडकी लेख द्यावी लागते. हे जेव्हा कवितेमधून ऐकतो त्यावेळेला आपल्या अंगावर सुद्धा काठी उभं राहतात. मित्रांनो, समाजाचं दुःख दैन्य पाहून गहिवर येणारी कुसुमाजींची कविता आहे. अरे या जीवनामध्ये आहेच काय, यायचा आणि जायचा आहे. जिथून आलो तिथं जायचा, आलो आहे अदृश्यातून, जाणार आहोत अदृश्यामध्ये. काय कमवायचं आहे. म्हणून कुसुमाजींची कविता मानवी मूल्यांना महत्व देताना आपल्याला दिसते मित्रांनो. आणि शोषण आणि शोषिका आज ना उद्या त्या दोघांचा संघर्ष सांगत असताना जो शोषक वर्ग आहे तो आज ना उद्या संपणार. शोषितांची बाजू घेऊन ही कविता उभी राहताना आपल्याला दिसते. त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना आहे. आणखीन एक प्रश्न विचारला जातो कुसुमाजींच्या संदर्भामध्ये, ईश्वर आहे का नाही.
आस्तिक नास्तिक कवितेमध्ये याच्या फारसं भानगडीमध्ये कुसुमाजी पडत नाहीत. श्रद्धा मात्र आहे, डोळस श्रद्धा आहे, ती माणसांवर अधिक आहे. हे महत्वाचं आहे. ही मराठी माती, मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अभिमान कुसुमाजी यांच्या कवितेमध्ये येताना आपल्याला दिसतो. माझ्या मराठी मातीला नका म्हणून हिने दिना, स्वर्ग लोका होणं थोडं मला हिचा अभिमान. मराठी भाषा आपल्या अंगावर लखतरी घालून राजभाषेचा दर्जा द्यावा म्हणून राज्यकर्त्यांच्या समोर उभी आहे, अशी सुंदर त्या काळात कविता लिहिलेली होती. एकूणच कुसुमाजी यांच्या कवितेचा सगळा जर विचार आपण बघितला तर मला असं त्यांच्या शब्दामध्ये म्हणता येईल, गगनापरी जगावे, मेघापरी मरावे, तीरावरी नदीच्या गवतातुनी उरावे, सरणात देह तामी, जेव्हा जळून जाई तेव्हाच माणसाला मिळते जरा भलाई. ते गाणे गात गातच आपण जायला पाहिजे. एकूणच कुसुमाजी यांच्या संपूर्ण कवितेचा विचार करत असताना स्वातंत्र्य लढा तीव्र होता. 42च्या चळवळीमध्ये त्या काळामध्ये देशभक्ती सर्वश्रेष्ठ मूल्य कुसुमाजीनं मानल्याने कविता लिहिली. अत्यंत शांत, सोज्वळ, मोहक, संयमी, चिंतनशील कविता लिहिली. जीवनातील सांगल्य मांगल्याची जोपासना केली, मांगल्याची पूजा केली, सुंदरतेची पूजा केलेली आहे. जिथं अपूर्णता आहे त्या अपूर्णता भरून काढण्याचा विचार दिला. कुसुमाजींच्या यशाचं बीज त्याच्या सौंदर्य लुलूप, सौजन्यशील आणि सामर्थ्यशील प्रतिमेमध्ये आहे. ज्या काळामध्ये मराठी काव्याला ओहोटी लागली होती त्या काळा कवितेला उचलून त्यांनी धरलेला आपल्याला दिसेल. कुसुमाजींना कवितेचं मोठं वेड आहे. दुःखातील जीवनाला त्यांनी कधी तडा जाऊ दिला नाही. माणुसकीची जोपासना करणं हे तिचं ध्येय आहे आणि त्या ध्येयासाठी न्यायाची तिला चाड आहे. अन्यायाची वाट तिने लावलेली आहे. मुख्याना सामान्य जनांना ते आधार दिलेले आहे. प्रेम मध्ये माणुसकीची संकल्पना ओंडाळून जाणारी श्रेष्ठ कविता. कवितेमध्ये एक सामाजिक मूल्य हे आपल्याला दिसून येईल. कविता मानवाला केंद्रस्थानी मानते आणि त्याच विचाराने जाते आणि मरणाहून आहे आमचा अभिमान मोठा हा ते तिला वाटतं आणि ती कधीही अपमानित होताना मित्रांनो आपल्याला दिसून येत नाही. अत्यंत प्रांजळ प्रामाणिक अनुभव कवितेमध्ये मांडते आणि जीवनाच्या प्रगतीचा विचार करते आणि म्हणून ही कविता जीवनाचा मार्ग दाखवणारी कविता आहे. आत्माविष्कारातून प्रकट होते. श्रम करणारे, देशासाठी त्याग करणाऱ्यांचा ती गौरव करताना आपल्याला दिसते. म्हणून कुसुमाजी यांची कविता ही लुकलुकणारी चांदणी नाही तर ती एक बिजली आहे. नाट्यात्मक आहे, प्रतिभा हे आहे, काव्यात्मकता तिच्यामध्ये दिसते. समाजाचं दुःख समजून घेण्यासाठी समाजाच्या जवळ जाऊन संवाद साधते. मांडणीमध्ये कल्पकता आहे, लावण्य आहे, सौंदर्य आहे, सौजन्य आहे, उपास आहे, उपरोध आहे, धारधार शब्द आहे. सैनिकाचा गौरव करते आहेत. सामर्थ्यातून विचारातून व्यक्त होत जाते. सत्य, शिव, सुंदर या तिन्ही गोष्टी कुसुमाजी यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतात. शब्दामध्ये फार मोठा आशय असतो आणि कवितेचा आशयाने आविष्कार हे मानवी मूल्यांना जपणारा असतो. कुसुमाजी यांचं मन मित्रांनो स्वतःपेक्षाही इतराचा विचार करण्यामध्ये अधिक गर्क आहे. वर्तमानाचा संबंध ते लावताना आपल्याला दिसते. मोठं कल्पक आहे. मनाला भारतीय संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. जे जे उत्तम आहे त्यावर कुसुमाजी यांचं मन पोचलेलं आहे. माती आकार देते, त्यांच्या मनाला आकार देते, उभं करते. विज्ञान युग असे, तंत्र युग आहे, त्याच्या सामर्थ्याने मर्यादा तिने चांगले ओळखलेले आहेत आणि म्हणून या मनाला मानवाबद्दल फार कुतूहल आहे. मानवतेवर फार विश्वास आहे, प्रगाढ श्रद्धा आहे. जीवन नाट्याचं स्वरूप आहे. पडताना त्यांच्या सतत हा चिंतनेचा विषय. म्हणून कुसुमाजी यांच्या मनाला अभिप्रेत असलेला वदनदार भावार्थ आविष्कारासाठी जणू ती खास अवतार घेऊन येताना आपल्याला दिसते. हे भावार्थ पेलण्याचं सामर्थ्य या मनामध्ये आहे. मनातला एक प्रांजळपणा त्यांच्या आपल्याला दिसतो आहे. वैचारिकतेच्या अंगानं, कल्पकतेच्या अंगानं, काव्यात्मतेच्या अंगानं आणि गांभीर्याने विचार करून पावलं टाकताना आपल्याला दिसते. आणि म्हणून त्याच्या मनाच्या अभिव्यक्तीमध्ये एक नितळपणा आहे, एक भारदस्तपणा आहे आणि निर्मळपणा आहे. कुसुमाजी यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्व विशेष त्याच्यामध्ये प्रकट होतात आणि म्हणून मनाचा विश्वास हा सळसळत्या अस्सलपणावर, चैतन्यावर, जिवंतपणावर आपल्याला दिसतो आहे. त्याच्यामध्ये अंगभूत नाट्य आणि त्याचबरोबर स्वतःची चाल, ताल, मेळ या सगळ्या गोष्टी कुसुमाजी यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतात. ती नाद गंभीर सुद्धा आहे. वेडात दबडले वीर मराठी सात आपल्याला बघणार तेही, किंवा अश्वत्थामाची आपण बघणारच आहोत, किंवा स्वप्नाची समाप्ती आपण पाहणार आहोत. माळाचे मनोगत आपल्याला बघायचं आहे. एकापेक्षा एक कविता आहे आणि म्हणून सगळ्या कवितेकडे बघत असताना त्याला एक नैसर्गिक लय आहे.
माणसाच्या जगण्याची लय नाही तुटली पाहिजे, त्या माणसाच्या जगण्याला एक लय मिळाली पाहिजे आणि त्या माणसाचं जीवन स्थिर आणि सुखमय झालं पाहिजे. म्हणून शोषणकर्त्याच्या बाजूने ही कविता लढा देताना आपल्याला त्याने सन्मानाची कडी घेते, सन्मानाची वकिलीची एका दृष्टीनं कुसुमाजींची कविता करते मित्रांनो. आणि या संस्कृतीची सारांश जिथे माणसाचा कमीपणा असेल तो कमीपणा समजून घ्यावा आणि त्याला समजून घेऊन आपलंसं करावा आणि मग पुढे जावा, हे संस्कृतीचा गावा. कुसुमाजींचं पण हे परमेश्वरावर आग पाकण्याऐवजी माणसातल्या मानवतेला जागृत करण्यामध्ये रंगलेला आहे. मानवाने केले मानवाची विटंबना तिला हातभार करताना आपल्याला दिसते. मानवी दुःखाला आणि आगतिकतेला आणि दारिद्र्याला अन्यायाला तीच जबाबदार आहे, ती तिला नको आहे. आणि म्हणून आपल्याला म्हणता येतं मित्रांनो, हा जीवनाचा प्रवासी पक्षी जीवन लहरी मधुनी वादळ वेळ कवटाळूनी मराठी मातीचा सुगंध कपाळा लावणे किनाऱ्याहून स्वगत मध्ये छंदोमय मधून सारखा फिरत राहिला आणि गुणगुणला हिमरेषा छेदून समिधा मधुनी गरजा जय जयकार म्हणत शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पाठ पर्यंत पोहोचला. त्यांचा कोणताही अनुभव असो तो नैतिकतेच्या पातळीवरचा असतो. माणसाचं जगणं सुंदर करण्यासाठी ती क्रूपतेला नष्ट करू बघणारी कुसुमाजींची कविता सौंदर्य लोलूप आहे. आणि मग ही कविता कशी आहे त्यांच्या शब्दामध्ये सांगू आणि मग त्यांच्या शब्दामध्ये सांगून या ठिकाणी आपल्याला मित्रांनो थांबता येतं. कसं सांगता येईल त्यांच्या शब्दामध्ये, की मला असं म्हणता येतं कुसुमाजींच्या शब्दामध्ये, चिखलात येता मूल माखोनिया प्रेम नाहो तया घालत असे. एखादा मूल चिखलात माखून आल्यावर रागा करत नाही हो, ती त्याला अंघोळ घालून स्वच्छ करते. तशी कुसुमाजींची कविता आहे. समाजातलं अज्ञान दुःख वेदना नष्ट करून पुन्हा एकदा त्या सुधारण्याचा नम्रपूर्वक आईच्या रूपामध्ये व्यक्त होताना आपल्याला दिसते. किंवा ज्याचा प्राण भुके कासा विस त्याला दोन घास भरविसे. जो भुकेल्याची भूक आणि तानेची आन भागवणारी सूत्र कुसुमाजींची कविता आहे. आणि शेवटी काय मग, जाईन मातीत मिळून त्यातच मज मोक्ष आहे. या लोकांसाठी जगणं, या लोकांसाठी मरणं, भुकेल्याची भूक आणि तालेण्याची ताण भगवणं याच्यामध्येच मला अधिक रस आहे. आणि मी मातीत मिटून गेलो तरी हरकत नाही, परंतु त्याच्यामध्ये मला मात्र मोक्ष आहे, त्याच्यामध्ये मात्र मला समाधान आहे. आणि या समाधानासाठीच ही कविता जन्माला आलेली गेलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून शोषित आणि शोषक या दोन वर्गामधला संघर्ष त्या प्रतिभेमधून नाट्यात्ममधून अत्यंत सौंदर्य लोलूप वृत्तीतून जाताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून सत्य शिव आणि सुंदर ही कविता आपल्याला दिसते. सुंदर म्हणजे बाह्य अंगाला ती मानताना आपल्याला दिसते, अंतरंगातल्या सौंदर्याला मानताना आपल्याला दिसते. तुला पाहते रे तुला पाहते जगाच्या पाठीवरची नायिका म्हणते, म्हणजे त्यांच्या गुणाला ती पाहताना आपल्याला दिसते, त्याच्या गुणावरती प्रेम करत असताना आपल्याला दिसते आहे मित्रांनो. तुळशीदासाच्या रामायणामध्ये काक आणि कावळा, त्या कावळ्याचा कर्कश आवाज असतो मित्रांनो. कोकिळा हे सुंदर गाताना आपल्याला दिसते, परंतु गुणांना अधिक चांगले आहे. माणसाच्या चांगल्या गुणाचा गौरव करते आहे आणि वाईट गुणाचा नायनाट करणारी ही कुसुमाजींची कविता आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. आणि म्हणून तिला त्या अंतर्गत सौंदर्याला माणसाच्या गुणाला ते अधिक महत्त्व देते आणि ते गुण विकसित करून तशी संस्कृती निर्माण करण्यासाठी, तशी माणसं निर्माण करण्यासाठी मानवी जीवनातील संपूर्ण अपूर्णता ती समजून घेते. आणि जिथं कमीपणा आहे त्या माणसाला समजून घेऊन त्याला आपल्यासोबत घेऊन त्याला जगण्याचं लायक कसं करता येईल, त्याचं मत कसं पाळता येईल आणि त्याला माणसात कसं आणता येईल आणि माणुसकीच्या संस्कृतीमध्ये त्याला माणूस म्हणून कसं जगवता येईल हा विचार कुसुमाजींची कविता प्रामुख्याने करत असताना आपल्याला दिसते. आणि म्हणून चांगल्या विचाराचं तिथं शिव आहे. शिवाशिव म्हणजे पावित्र्य, म्हणजे तू अमुक जातीचा तो हे शिवाशिव नाही, हे सौंदर्य लोलूपचं शिव आहे, पवित्र आहे. शिव सत्य शिव आणि सत्याच्या यात्रा वाटेवर पावलं टाकणं तिचा हा गुणधर्म आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून हे कविता माणसाचं मोल जपणं, माणसाच्या कर्तृत्वालाच, माणसाच्या कार्याला अधिक सलाम करत असताना आपल्याला दिसते. आणि म्हणून तिचा अनुभव हा आघात आहे. आणि नैतिकतेच्या बाबतीमध्ये कुसुमाजींची कविता अत्यंत उंच पातळीवर जाताना आपल्याला दिसते. संस्कृती कुठं आहे तर तिथं आहे. आणि म्हणून या नाशिक शहरानं फार चार मोठी माणसं दिली. कुसुमाजींचे आघात मानवता बघूनच कुसुमाजीला ज्ञानपीठ पुरस्कार योग्य असा दिला गेला. त्या कुसुमाजींच्या 4 कवितांचा आपण विचार पुढच्या तासामध्ये करू. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.